राज्यात सध्या राजकारणामध्ये एक विषय गाजतोय आणि हा विषय आहे हिंदी भाषेसंदर्भातला। हिंदीच्या सक्तीवरनं सध्या राज्यभरात रान पेटलंय आणि मनसेनं हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं आर या पारची भूमिकाही घेतली आहे। पण या मुद्द्यावरनं सरकारचा विरोध करताना मनसेच्या संदीप देशपांडेंनी एका शब्दाचा वापर केला आणि या शब्दावरनं वाद रंगला। त्यामुळे शाळेच्या प्रांगणापासून सुरू झालेलं मनसेचं हिंदी विरोध आंदोलन थेट विधान भवनापर्यंत पोहोचलं। मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? लोकप्रतिनिधींना शंड वगैरे म्हणायचं हे सहन आणि खपवून घेतलं जाणार नाही। मी त्या वृत्तीला बोललोय, ती वृत्ती शंडपणाची आहे, त्या वृत्तीबद्दल बोललोय, व्यक्तीबद्दल बोललोय नाही। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं राज्यात सुरू झालेला वाद आता विधान भवनापर्यंत पोहोचलाय। राज्यात हिंदी सक्ती विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे। थेट पक्षाध्यक्षांनीच हिंदी विरोधी भूमिका जाहीर केल्यानं कार्यकर्तेही रस्त्यावरती उतरले। हिंदी सक्ती विरोधात मनसेनं सोमवारपासून सह्यांची मोहीम सुरू केली, पण शाळांपासून सुरू झालेली ही मोहीम थेट जाऊन पोहोचली विधान भवनात। संसदेच्या अंदाज समितीच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं विधान भवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं। पण या कार्यक्रमातनं मराठी वगळता इंग्रजी आणि हिंदीचं दर्शन घडल्यामुळे मनसेच्या संदीप देशपांडेंनी अस्सल मराठीतला ठेवणीतला शब्द वापरला आणि शाब्दिक खळखट्याकला सुरुवात झाली। नाही, मी तुम्हाला सांगितलं तसं आम्ही संयमाने आंदोलन करतोय, तोपर्यंत सरकारने दखल घ्यावी। उद्या महाराष्ट्रावर थैमान आम्हाला घालायला लावू नये, नाही तर त्याची जबाबदारी सरकारची असेल। आज विधान भवनात एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय। सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला। मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? संदीप देशपांडेंचा हा शब्द सत्ताधाऱ्यांच्या चांगला जिव्हारी लागला, पण या प्रकरणावरनं सत्ताधाऱ्यांनी बचावात्मक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं। हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे सगळ्यात मोठा मराठी असतो। तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी संदीप देशपांडेंना अशा कानपिचक्या दिल्या। मराठी भाषा शाळेमध्ये सक्ती करण्याचा कायदा सुद्धा आम्ही या विधिमंडळातच केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून टीका करतात तर ते जेव्हा कधी त्यांच्या प्रयत्नातून किंवा त्यांच्या नशिबातून विधिमंडळात येतील त्यावेळेला त्यांचं स्वतःचं म्हणणं किती निरर्थक आहेत ते त्यांना सिद्ध होईल असं मला वाटतं। इकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मात्र देशपांडेंना थेट आव्हान दिलं। मराठीचा कोणीतरी आव आणून ह्याच्या त्याच्यावर आरोप करायचा आणि लोकप्रतिनिधींना शंड वगैरे म्हणायचं हे सहन आणि खपवून घेतलं जाणार नाही। शांत आम्ही बसलोय तोपर्यंत शांत बसू द्या, नाहीतर आम्ही सुद्धा शिवसैनिक हे दाखवून देऊ। संदीप देशपांडेंनी आमदारांना उद्देशून वापरलेल्या शब्दामुळे त्यांच्यावरती हक्कभंग आणला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। यावर संदीप देशपांडेंनी काय भूमिका घेतली तेही पाहूया। बाळासाहेबांचे विचार जर तुम्ही सांगत असाल तर मराठीची गळचेपी तुम्ही सहन केली नाही पाहिजे, पण दुर्दैव असं आहे की शिवसेनेचा एक मंत्री अशा पद्धतीचं परिपत्रक काढतो। तर आज जर माझ्या भाषेमुळे तुमच्या मनाला वेदना होत आहेत, तुमच्या कृत्यामुळे आमच्याही मनाला वेदना होतात, हेही त्यांनी लागले। राज्यातल्या हिंदी भाषा सक्तीला दिवसागणिक विरोध वाढतोय। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातनंही विरोधी सूर उमटू लागलाय। मराठी महाराष्ट्राची भाषा आहे, मराठी आपली मातृभाषा आहे। देशातल्या इतर भाषांचा निश्चितच सन्मान आहे, पण मराठीला डावलून किंवा मराठीला कमी लेखून इतर भाषांची सक्ती नको ही जनभावना आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।